terminal angles. Co means common, terminal means terminal arm. त्यामुळे नावातच डेफिनेशन आहे त्याची. Angles having the same position of terminal arms but with different measures are called coterminal angles. Means, for example, if we consider this one is initial ray and this one is terminal ray. These rays, that is suppose OA and OB, forms the angle theta. Theta हा particular angle ते तयार करतात. Now what happens here, if we rotate the terminal ray, terminal arm OB, हा सपोज टर्मिनल रे आहे OB आणि त्याला आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन दिलं, अँगलचं मेजरमेंट चेंज होत राहणार, अँगल मेजरमेंट वाढत राहणार, पण त्याला आपण एक पूर्ण रोटेशन दिलं, कंप्लीट रोटेशन, आणि परत ओरिजिनल त्याच्या पहिल्याच जागेवरती आणून ठेवलं, म्हणजे आता जो तयार झालेला अँगल आहे या प्रकारे त्याला रोटेशन दिलं आणि तयार झालेला अँगल, पहिला अँगल होता थीटा आणि आता तयार झालेला अँगल किती झाला, थीटा प्लस 360 डिग्री, किंवा आपण त्याला थीटा प्लस 2 पाय रेडियन्स असं म्हणू शकतो. ओके, देन त्याच अँगलला आपण आणखी एक रोटेशन दिला, त्याच डायरेक्शन मध्ये अँटी क्लॉकवाईज मध्ये, तयार होणारा अँगल असेल थीटा प्लस 720, किंवा त्याला रेडियन मध्ये आपण म्हणू शकतो थीटा प्लस 4 पाय. ओके, हे सर्व अँगल आता असं आपण त्याला कितीही वेळा रोटेशन देत गेलो की अँगलचं मेजर हे वाढत जाणार, चेंज होत जाणार. तो तयार होणारा प्रत्येक मेजरचा अँगल, हे सगळे अँगल एकमेकांचे को टर्मिनल अँगल असतात. क्लिअर. आता आपण जर ते रोटेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऐवजी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये दिलं, कंप्लीट रोटेशन जर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये दिलं तर काय इफेक्ट होणार. येस, हा एक इनिशियल रे, हा एक टर्मिनल रे, प्रेझेंटली त्याचा अँगल सपोज थीटा आहेच आहे, OA OB, पण जर आपण त्याला आता रोटेट करत असताना क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलं, पहा आधी तो इथे होता, इथून इथे गेला, थीटा झाला, तो पॉझिटिव्ह झाला, तिथून तो परत या डायरेक्शन मध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला. आणि आता जो अँगल तयार झाला तो किती झाला, थीटा मायनस 360 डिग्री, किंवा त्याला आपण म्हणू शकतो थीटा मायनस 2 पाय. जर त्याला आपण आणखी एक रोटेशन दिलं आणि परत त्याच जागेवरती रोटेशन कंप्लीट पाहिजे आणि त्याच जागेवरती यायला पाहिजे, तरच को टर्मिनल अँगल तयार होतो. थीटा मायनस 720 किंवा थीटा मायनस 4 पाय. म्हणजे इन जनरल कोणताही अँगल असेल थीटा आणि आपल्याला
त्याचा को टर्मिनल अँगल तयार करायचा असेल तर तो असेल थीटा प्लस और मायनस 2 पाय एन. केअरफुली ऑब्झर्व. एन हा इंटीजर पाहिजे. एन हा इंटीजर पाहिजे, फ्रॅक्शन नको आहे, तो पूर्णांक संख्याच पाहिजे किंवा नॅचरल नंबर चालेल. थीटा प्लस और मायनस 2 पाय एन आहे. याला 2 पाय एन प्लस और मायनस थीटा असं नाही करायचं. काही जण करतात ते, त्याचा अर्थ वेगळा होतो. प्लस मध्ये अडचण नाहीये, प्लस मध्ये आपण इंटरचेंज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम कोणामुळे होतो? मायनस मुळे होतो. बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलं इथे, को टर्मिनल साठी थीटा हा मुख्य मूळ अँगल आहे, त्याला रोटेट केलंय, मग त्याच्यात 2 पाय ऍड होणार. इफेक्ट काय होत नाही, त्यातून 2 पाय सबट्रॅक्ट होणार. हे महत्वाचं आहे. कारण आपण जर 2 पाय मायनस थीटा म्हणजे 360 मायनस 30 असं लिहिलं, त्याची व्हॅल्यू 330 येते. आणि 30 मायनस 360 असं लिहिलं तर त्याची व्हॅल्यू मायनस 330 येते. साइन इम्पॉर्टंट आहे. अँड मोर ओव्हर हे जे आहे ते आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युले चा ग्रुप आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्या येणार आहे समोर. त्याच्या वेळी गोंधळ होतो सगळा. ओके. त्यामुळं, आणि हा मायनर डिफरन्स आहे, प्लस मध्ये तर काही फरक पडत नाही, इफेक्ट होणार आहे मायनस मुळे. आणि त्यामुळे आपण क्लिअरली लक्षात ठेवायचं की को टर्मिनल साठी थीटा प्लस मायनस 2 पाय एन आणि अलाइड अँगल साठी 2 पाय एन प्लस मायनस थीटा. दॅट्स इट. ओके. सो राईट डाऊन देन. दोनच वाक्यांचं काम आहे आपल्याला. angles with different measures, angles with different measures having same position of terminal arms are called coterminal angles. Are called coterminal angles. आवाज येत नाही. हॅलो. हॅलो. आता येतो आवाज? ओके. डेफिनेशन लिहा, ज्यांची लिहायची राहिली आहे ते पुन्हा एकदा रिपीट करतो.
अँगल्स विथ, चेक करून बघा ज्यांनी लिहिली त्यांनी पण, अँगल्स विथ डिफरंट मेजर्स, अँगल्स विथ डिफरंट मेजर्स, angles with different measures having same positions of टर्मिनल आर्म्स. आता ते टर्मिनल आर्म्स म्हणजे फक्त टर्मिनल रेची नाही, इनिशियल रेची पण पोझिशन तीच राहायला पाहिजे आणि टर्मिनल रेची पण पोझिशन दोघांची पण सारखीच पाहिजे. असे इनिशियल रेला आपण बदलतच नाही पोझिशन त्याची, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सेम पोझिशन्स ऑफ टर्मिनल आर्म्स आर कॉल्ड को-टर्मिनल अँगल्स, आर कॉल्ड को-टर्मिनल अँगल्स. हे झालं पहिलं वाक्य. ओके. दुसरं वाक्य, if theta is any angle then its co-terminal angles are given by theta plus or minus 2 pi n, theta plus or minus 2 pi n. कन्सेप्ट पॉइंट ऑफ व्ह्यू दोनच वाक्य महत्वाचे. तुम्हाला जे मी म्हटलं होतं की महत्वाचे थिअरॉटिकल पॉइंट्स एकत्र करायचे, महत्वाचे फॉर्म्युले एकत्र करायचे, बरोबर आहे. आता इथपर्यंतच्या सेक्शन मधून तुम्ही तुमच्या रिव्हिजन बुक मध्ये काय काय टाकणार? अँगल्सचे फॉर्म्युले, कन्व्हर्जनचे रिलेशन्स आणि ह्या सेक्शन मधले हे दोन वाक्य. फार तर क्लॉकचे जे काही एक्झाम्पल्स पाहिले त्याचे पण दोन वाक्य आहेत, बरोबर. हे पॉइंट तुम्हाला बाजूला काढता आले पाहिजे. तेवढे पॉइंट त्या नोटबुक वरती बघा. कालचा अराउंड 1 आवर आणि आजचा हा सुरुवातीचा, हे सगळं जे आहे ते दोन वाक्याच आहे. हे दोन वाक्य आपण लक्षात नाही राहत, ते दोन वाक्य आपण रिवाइज नाही करत. ते दोन वाक्य रिवाइज केले की त्याच्याशी रिलेटेड सगळ्या थिंग्स इझी होत जातात. हे दोन वाक्य लिहायला आपल्याला त्या रिव्हिजनच्या नोटबुक मध्ये घरी गेल्यानंतर किती वेळ लागणार? हार्डली 1 or 2 मिनिट. जेवढा वेळ आता इथे लागला तेवढाच. हे कन्सिस्टंटली वर्किंग व्हायला पाहिजे असतं. ओके. आता प्रत्येक वेळी मला हे सांगायला होईलच असं नाही की आता हे लिहून काढा, हे पॉइंट लिहा, ते पॉइंट लिहा. हे तुम्हाला आता हळूहळू वर्कआउट करताना लक्षात येतील. हर तर हे डायग्राम समोरच्या काढून टाका. त्याच्या खाली हे म्हणजे हे काही रिव्हिजन बुक मध्ये टाकून ठेवायची गरज नाही, पण लक्षात राहण्यासाठी को टर्मिनल नेमका काय प्रकार असतो. जर विसरला गेलं तर हे बऱ्याच वेळा आपल्याला इंग्लिश वाचून नाही कळत, पण चित्र बघून कळतं. इथे वाटल्यास अँगलचे मेजर लिहा तुम्ही. हा थीटा प्लस 4 पाय, हा जो आहे तो थीटा प्लस 2 पाय, त्यानंतर हा थीटा मायनस 4 पाय, हा जो आहे तो थीटा मायनस 2 पाय. लाईकवाईज म्हणजे खालचा भागही लिहायची गरज नाही, त्या डायग्राम वरूनच सगळं होऊन जात आहे. हे नाही लिहायचं. कारण स्पेसिफिकली जे नाही ते मात्र पटकन परमनंट स्टोरेज मध्ये लगेच जातं.
कंप्लीटेड. नंतर आणखी एक लास्ट पॉइंट या अँगल अँड मेजरमेंट मधला, that is angles in standard positions angles in quadrant and quadrantal angles. तिन्हीचं हेडिंग एकदाच लिहून टाकलं. आता यामध्ये एकेका पॉइंट वरती आपण वर्कआउट करणार आहेत. फर्स्ट म्हणजे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन या दोन गोष्टीमध्ये होतं की स्टँडर्ड अँगल हे वेगळं आहे आणि अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हे वेगळं आहे. स्टँडर्ड अँगल इज डिफरंट and angle in standard position is again different. स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, ठीक आहे, ते स्टँडर्ड म्हणजे काय तिथे बघू. व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड. अँगलचं जाऊ द्या तिकडे बाजूला. तो वर्ड एकदा कळाला की मग सगळं कळतं आणि त्याचं ऍप्लिकेशन कळतं. महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस यूज करायचं पुढे मध्ये किंवा ट्रिग्नोमेट्री मध्ये वगैरे सगळीकडेच त्याचं यूज करत असताना ते लक्षात येतं. व्हॉट इज स्टँडर्ड. एखादा व्यक्ती खूप स्टँडर्ड आहे असं म्हणतो आपण, काय नेमकं. ऐकलंय ना, शब्द तर ऐकलं आहे ना आपल्या यूज मधला आहे. काय आपली काय कन्सेप्ट आहे, स्टँडर्ड म्हणजे काय असं, कशामुळे एखाद्या व्यक्तीला स्टँडर्ड म्हणतात. किंवा एखादं प्रोडक्ट असेल, एखादी वस्तू असेल स्टँडर्ड कंपनीची, काय आहे स्टँडर्ड. आपण एखादी वस्तू पाहायला गेलो दुकानामध्ये, कुठल्याही प्रकारचे कोणत्याही प्रोडक्ट तुम्ही कशाचंही कन्सिडर करा, पहिला शब्द समोरच्या व्यक्तीचा त्या सेलरचा हाच असतो, एकदम स्टँडर्ड माल आहे, स्टँडर्ड कंपनी. काय स्टँडर्ड काय. सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी, इवन वस्तू तर वस्तू लोकांमध्ये पण आहे. खूप स्टँडर्ड आहे, हा पर्सन खूप स्टँडर्ड आहे. काय येस, जे आपल्याला वाटतंय ते अँगलचा काही संबंध नाही. आपल्या सायन्स नॉलेजचा आणि त्याचा काही संबंध नाही. सगळेच लोक अशिक्षित अडाणी लोक सुद्धा विचार म्हणतात ना तो शब्द, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं आपलं मिनिंग असतं. व्हॉट एक्झॅक्टली दॅट स्टँडर्ड मीन्स. कॅन एनीबडी ट्राय. काय असेल बरं हे. फक्त दोनच प्रश्नांची उत्तर द्या. एखाद्या वस्तूला स्टँडर्ड का म्हटलं जात असावं, आणि दुसरा एखाद्या व्यक्तीला स्टँडर्ड का म्हटलं जात असावं. बस.
प्रश्नांची उत्तर द्या, त्यातच आपलं सगळं सोल्युशन आहे. कोण ट्राय करेल? तुम्हाला माहित आहे आन्सर? येस. कुठल्या व्यक्तीला आपण स्टँडर्ड कधी म्हणणार? खूप अवघड क्वेश्चन विचारलाय का मी? खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे का की याने आता काय कुठं डिक्शनरीमध्ये शोधावं लागतंय, ते कधी ऐकलेलंच नाही, कधी माहितीच नाही काही, अरे असं विचारलंय का? आपण दिवसभरातून 50 वेळा हा शब्द वापरत असतो. व्हॉट इज दॅट? म्हणजे आपण आत्तापर्यंत आपल्याला जसं कळतंय तेव्हापासून आत्तापर्यंत इतक्या सगळ्या वस्तू, इतके सगळे ब्रँड, इतक्या सगळ्या गोष्टी खरेदी केल्या एका शब्दावरती. त्यानं सांगितलं स्टँडर्ड, आपण घेतलं. आपल्याला हेच माहित नाही स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय असतं. किती मूर्ख आहे आपण. येस, फ्रीली तुम्ही जे काही उत्तर सांगाल ते बरोबर, तिचं काहीच नाहीये. काय तुमची कन्सेप्ट आहे स्टँडर्डची? मला काय वाटतं स्टँडर्ड म्हणजे काय असावं? हा, येस, गुड क्वालिटी. बर, ठीक आहे. म्हणजे पर्सन बद्दल सांगितलंय का वस्तूबद्दल सांगितलंय? ऑब्जेक्ट बद्दल, वस्तूबद्दल. ठीक आहे. आणखी कोणाला काही वेगळं वाटतंय? प्रत्येकाचं मत वेगळं असणार आहे, कारण इतक्या प्रचंड प्रमाणात वापरला जाणारा हा वर्ड आहे. येस, आणखी? जर आपण केअरफुली विचार केला, हार्डली 5-7 मिनिटाचं काम आहे वरकून टाकायला. मी सांगितलं ते तुम्हाला कळणारच आहे. स्टँडर्ड म्हटलं की आपण आतापर्यंत स्टँडर्ड वापरत झालेलं आहे, काही विषय नाही. आणि लिहून घ्यायला एक 5-10 मिनिटाचं काम आहे. बट ॲज अ स्टुडंट आपण स्पेसिफिकली जेव्हा विचार करतो एखाद्या सेक्टरमध्ये, पुढं आपल्याला इन फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे आपल्याला एक्सप्रेस करता येणं. आणि जोपर्यंत आपण आपलं नॉलेज एक्सप्लोर करत नाही, तर एक्सप्रेस करत नाही, त्याचा आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या परिसरासाठी विचार नाही करायला सुरुवात करत, तोपर्यंत काही गेन होत नाही, कुणालाच होत नाही. आपल्याला स्वतःला आणि बाकीच्यांनाही होत नाही. असं फक्त साठवून 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 पाठ करून मग एक्झाम द्यायची आणि मग कसं पुढे जायचंय ते संपलं. आता तो काळ राहिलेला नाही. कम्प्लिटली चेंज झाल्यात सगळ्या थिंग्स. व्हॉट यू नो त्याच्यापेक्षा व्हॉट यू कॅन एक्सप्रेस, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला खूप काही माहीत आहे, तुम्हाला जर एक्सप्रेसच करता आला नाही तर तुम्ही वेस्ट आहेत. एखाद्या इंटरव्ह्यूजमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी, एखाद्या वर्किंगच्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळी आपण समोर जातो, प्रचंड नॉलेज आहे तुम्हाला, पण तुम्ही जर काही सांगितलं नाही आणि काहीच एक्सप्रेस नाही करू शकले, बघू त्यावेळी सांगू, होत नाही. ही त्याची पण प्रॅक्टिस असते, त्याचा पण हा सराव असतो. त्यामुळे इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक सब्जेक्टमध्ये, प्रत्येक कन्सेप्टमध्ये, प्रत्येक पॉईंटमध्ये आपण तेवढी इन्व्हॉल्वमेंट देऊ, तेवढा तुमचा अभ्यासाचा त्रास कमी होणार आहे. कारण बघा, बऱ्याचशा गोष्टी असतात अशा की ज्या आपण, समजा मूवी आहे तो तुम्ही एक 8-10 वर्षांपूर्वी कुठे काहीतरी पाहिलेला आहे,
तर जेव्हा पाहतो आपण तेवढ्या काळात त्यातलं प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहते. पण लॉंग टर्म काय टिकतं, जेव्हा पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल काही आपण डिस्कशन करतो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे, एखाद्या काही सॉन्गबद्दल असेल किंवा त्या एखाद्या सीनबद्दल असेल, तेवढ्या थिंग आपल्या परफेक्ट लक्षात राहतात. कारण त्याच्यावरती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या व्ह्यूजनी डिस्कशन झालेलं असतं. त्यातल्या त्यात त्या चुका काढलेल्या जर जास्त असल्या तर मग तो पटकन लक्षात राहतो. ठीक आहे, तो बाजूला द्या. स्टँडर्ड म्हणजे आपल्याला काय वाटते, काय असू शकतं, आणि खूप ठिकाणी येणार आहे. जसं मार्केटमध्ये आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी वापरतात, तसं आपल्या सायन्समध्ये पण वापरतात भरपूर ठिकाणी. आणि मार्केटमध्ये येणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते काय थ्रू सायन्सच आलेल्या आहेत. आणि त्या सायन्स सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला स्टँडर्ड काय हेच माहीत नाही. बघा तुम्ही कधीही कुठली वस्तू आणायला विकत गेली आणि तुम्हाला सांगितलं त्यानं एक स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड कंपनीचं आहे, त्यांनाच विचारायचं स्टँडर्ड म्हणजे काय. जी अवस्था तुमची झाली ती त्यांची होणार आहे. कधी कोणी विचारच केला नाही, सगळे म्हणतात आपण म्हणायचं चला लवकर. एका शब्दावरती इतकं अडकून बसायचं म्हणजे काय उपयोग काय त्याचा. मला वाटलं एवढ्या जणांमधून 2-4 उत्तर पटापट येतील, मला एक्सप्लेन करता येईल, कन्सेप्ट पुढे सरकता येईल. मास्क आपण कोरोनासाठी बांधलेले आहेत, पण त्यातनं बोललं तरी आवाज येतो. ती तोंड बंद करण्यासाठी बांधलेले नाहीयेत, आपले थिंकिंग प्रोसेस बनवण्यासाठी बांधलेले नाहीयेत. येस, स्टँडर्ड. नो वन, फक्त एकच आन्सर आलं. बर, तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तुम्ही स्टँडर्ड आहेत? नाही वाटत? किती एकदम मोकळेपणे हसलो आपण की आपल्याला का हसलो आपण? आहेत म्हणून का नाहीत म्हणून? नो. ठीक आहे, तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की मी स्टँडर्ड आहे? येस, कोणालाच वाटत नाहीत? अजून माहित नाही नेमकं काय प्रकार आहे हे माणूस ते. हा? आता तर कुठे झालंय, आता तर मागचे 6 महिने तर फक्त आवाजच ऐकला होता, ते अधून मधून ब्रेक होत होता. आता 2-4 दिवस झाले फक्त समोर दिसतंय बऱ्यापैकी. अजून डिसाईड कसं करणार नाही स्टँडर्ड आहे का नाही माणूस समोरचा ते? कसं डिसाईड करणार, काय क्रायटेरिया आपला? बर, ठीक आहे, तुम्ही कधी म्हणणार मला स्टँडर्ड? नाहीये समजा सध्या स्टँडर्ड. स्टँडर्ड होण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे माझी, हे मला ते फॉलो करायला. येस, स्टँडर्ड युनिट्स असतात, बरोबर. हां, बर, जगाने मान्य केले त्याला स्टँडर्ड म्हणायचं, बरोबर. मला अजून जगाने मान्य नाही केलेलं, त्यामुळं मी काही स्टँडर्ड नाही आहे, विषय मिटला. पुढे आणखी? येस येस,
खूप टफ, खूप डिफिकल्ट थिंग नाही आहे ही, लक्षात घ्या. तो वर्ड युटिलाइज केलेला आहे. त्याला काही पॅरामीटर्स असतात, ते पॅरामीटर फक्त फॉलो होणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा की आता उद्या येताना मी इथे लेक्चरला एक छानपैकी मस्त धोतर, फेटा वगैरे अशा गावठी वेशामध्ये आलो, बरोबर वाटेल? वाटेल बरोबर? नाही वाटणार. किंवा आता इथून मी क्लास संपल्यानंतर गेलो शेतामध्ये अशाच गेटअपमध्ये आणि तिथेच काम लागलो अशाच कपड्यांमध्ये, इज इट ओके? वाय? याला स्टँडर्ड म्हणणार आपण. स्टँडर्ड थिंग्सचे प्रचंड इन्फायनाइट पॅरामीटर्स आहेत, त्या त्या ठिकाणी, त्या त्या प्लेसला, त्या त्या पॉइंटला, फॅक्टरला डिस्क्राईब करण्याचे. ओव्हरऑल एखादी पर्टिक्युलर थिंग, एखादी वस्तू आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण स्टँडर्ड ऑब्जेक्ट आहे म्हणतो किंवा स्टँडर्ड कंपनीचं आहे असं म्हणतो. स्टँडर्ड कंपनीचा म्हणजे काय की त्या ऑब्जेक्टनी आपल्याला जे काही आउटकम द्यायचं आहे त्याच्यासाठी रिक्वायर्ड जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे पॅरामीटर्स प्रॉपरली फुलफिल होत आहेत. प्रॉपरली तो सगळ्या कॅरेक्टर आहेत. स्टँडर्डचे काही मेजर्स असतात, बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं असेल ISO सर्टिफाईड, बरोबर आहे, इंडियन स्टँडर्डायझेशन ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे त्यांचे काही स्टँडर्ड पॅरामीटर असतात की या प्रकारची वस्तू आहे, या प्रकारचं ऑब्जेक्ट आहे, त्यानं सगळ्या थिंग्स फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही स्टँडर्ड आहेत की नाही कसं ठरवणार? इन व्हॉट रिस्पेक्ट, हे खूप महत्वाचं आहे. ॲज ए स्टुडंट आपण स्टँडर्ड आहोत का? येस ऑर नो? तुम्ही सध्या स्टुडंट फेज मध्ये आहात, त्यामुळे तुम्ही स्टँडर्ड काय असणं गरजेचं आहे? ॲज ए स्टुडंट स्टँडर्ड आहात किंवा नाही हे तुम्ही कधी डिसाइड करणार? जेव्हा तुम्हाला स्टुडंट या डेसिग्नेशनचे स्टँडर्ड पॅरामीटर माहिती होतील, बरोबर आहे. तुम्ही नाही सांगू शकत ना आपण स्टँडर्ड आहे की नाही ते. जर तुम्हाला कळलं की ह्या सगळ्या गोष्टी सॅटिस्फाय केल्या तर तो स्टुडंट स्टँडर्ड स्टुडंट. मग आपण चेक करून बघू शकतो आपण हे करतो का, आपल्याकडे हे आहे का, आपण हे पाहतो का, बरोबर. ह्या कॅरेक्टरची काय, फॉर एक्झाम्पल स्टुडंटची पहिली महत्वाची रिक्वायरमेंट काय? ही शुड बी स्टडियस, कन्सिस्टंट, बरोबर आहे, रेग्युलर, किंवा जे काही परफॉर्मन्स मेजर आहेत ते त्यांनी कंटिन्युअसली डेव्हलपमेंट इम्प्रूव्हमेंटचा प्रयत्न केला पाहिजे, रेग्युलर एक्झाम दिल्या पाहिजेत. परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटसाठी काही डिफिकल्टीज असतील, डाऊट्स असतील ते सातत्याने विचारले पाहिजे. जे काही डिस्कशन्स आहेत इन्व्हॉल्वमेंट ठेवल्या पाहिजेत. दॅट्स इट. एवढ्या कॅरेक्टरिस्टिक सॅटिस्फाईड झाल्या की आपण स्टँडर्ड स्टुडंट झालो. डझंट मॅटर आपल्याला किती मार्क पडलेत, एवढं सगळं करून आपण नेहमी 0 मार्क आहे, चालतंय, आपण स्टँडर्ड स्टुडंट. गेटिंग दिस? म्हणजे आपण कुठल्या गेटअप मध्ये येतोय, कुठल्या ड्रेसिंग मध्ये येतोय, काय करतोय, डझंट मॅटर. आपल्याकडे काय काय इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत, आपण कशाचा यूज करतोय, दॅट डझंट मॅटर. स्टुडंट म्हटल्यानंतर त्याला कॅरेक्टरिस्टिक कुठल्या पाहिजेत, तो त्या कॅरेक्टरिस्टिकनुसार चालतो, म्हणजे तो स्टँडर्ड आहे. एखादा डिव्हाइस, एखादा ऑब्जेक्ट आपण पाहतो, एखादी वस्तू आपण पाहतो, त्या वस्तूकडनं आपले काय एक्सपेक्टेशन आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा वॉशिंग मशीन आहे, स्टँडर्ड कंपनीचं आहे, स्टँडर्ड वर्किंग करत आहे, म्हणजे काय, जे स्पेसिफिकेशन्स त्याच्यावरती दिलेले आहेत, पॅरामीटर्स जे दिलेले आहेत त्याच्यानुसार काम करावं प्रॉपरली, देन दॅट विल बी स्टँडर्ड. लक्षात येत आहे? हे काही त्या त्या प्लेसनुसार, त्या त्या रिक्वायरमेंटनुसार असणाऱ्या थिंग्स आहेत, काही पॅरामीटर्स आहेत, त्यांनी ते पॅरामीटर सॅटिस्फाय केले. डझंट मॅटर तुम्हाला सगळ्या जगातनी ओळखलं पाहिजे असं काही देणं घेणं नाही आहे.
युनिव्हर्सली ऑल ओव्हर द वर्ल्ड स्टुडंट या कॅटेगरीसाठी ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट जर आपण फॉलो स्टँडर्ड, दॅट्स इट. जगाने मान्य केले वगैरे ते एकदम इंटरनॅशनल लेवलच्या थिंगसाठी झालं. पण आपल्या स्वतःसाठी काय, आपल्या स्वतःसाठी काय, युनिव्हर्सली फॉलो केलेले किंवा दिले गेलेले जे काही रूल्स आहेत, जे काही डिसिप्लिन्स आहेत, ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या जर आपण फॉलो करू शकलो तर आपण स्टँडर्ड, आणि त्या जर आपण कन्सिस्टंटली वर्किंग केलं त्यानुसार तर आपण स्टँडर्ड. ओके. आता अँगलला स्टँडर्ड काय आहे, त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्टँडर्ड अँगल आणि दुसरं म्हणजे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन याच्यामध्येच होतं. स्टँडर्ड अँगल म्हणजे कुठले, की ज्या अँगलचं मेजरमेंट स्टँडर्ड आहे. मेजरमेंट स्टँडर्ड आहे म्हणजे असे कोण, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, हे अँगल आपल्याला ओळखीचे वाटतात की नाही, ऐकलेले ते. याचे आपण ट्रिग्नोमेट्रिकल व्हॅल्यूज पण फाइंड केले असतात. sin 30, tan 60, cos 90, बरोबर आहे. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री, हे जे अँगल्स आहेत यांचे मेजरमेंट हे स्टँडर्ड मेजरमेंट आहेत. पण समजा 27.5 डिग्री, 15.3 डिग्री असे जे अँगल्स आहेत हे स्टँडर्ड मेजरमेंट नाही आहेत. हे अँगल आहेत नो डाऊट, पण त्याची माप जी आहेत ती स्टँडर्ड नाही आहे. स्टँडर्ड मेजरमेंटच्या अँगलचा काय बेनिफिट असतो, की त्याच्या सोपं म्हटलं तर आपण त्याचे 90 डिग्री म्हटलं की पटकन आपल्याला लक्षात येतं एक आडवा एक उभा आहे, 90 डिग्री अँगल तयार झाला. 1 डिग्री दोन्ही आडवे, डिग्री 0 डिग्री तिकडे इनिशियल रे तिकडे टर्मिनल रे, झालं 0 डिग्री. काहीतरी स्पेसिफिक स्टँडर्ड व्हॅल्यूज ते करतायत, म्हणून त्याला म्हटलं स्टँडर्ड मेजर्स किंवा इन शॉर्ट फक्त स्टँडर्ड अँगल्स एवढंच म्हटलं जातं. की जे स्टँडर्ड मेजरमेंट त्यांना असतात ते अँगल म्हणजे स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगल कोणाला म्हणणार, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. याच्यामुळे आपण वेगळे थेरम पण पाहिलेले आहेत. 30, 60, 90 थेरम, 45, 45, 90 थेरम, बरोबर आहे. काहीतरी स्पेसिफिक त्यांच्यामध्ये त्या मेजरमेंटमध्ये स्टँडर्ड थिंग आहे की जी आपल्याला इझिली स्टडी करण्यासाठी, वर्कआउट करण्यासाठी यूज करता येते, म्हणून ते झाले स्टँडर्ड अँगल. आता आपल्याला काय बघायचंय, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. असे अँगल की जे स्टँडर्ड पोझिशन मध्ये असतील. मतलब फॉर एग्जाम्पल
आता मी या अँगल्सला काही नंबर्स देतो. ओके, 8 अँगल. या सर्व 8 अँगल पैकी 8 अँगल पैकी तुम्हाला कुठले आवडले? येस, मला सांगितलंय 8 पैकी घ्या, तुम्हाला काय जे आवडतील ते अँगल. कुठल्या आवडीचे घेणार तुम्ही? हा, त्यात काय आवडायचे कोणताही द्या. हा, फ्री मिळणार आहे म्हटल्यावर तर काहीच फरक पडत नाही. येस, तर तुम्हाला सांगितलं समजा एक 60 डिग्री एवढ्या मेजरमेंटचा अँगल तुम्ही ड्रॉ करा तुमच्या नोटबुकवरती. तुम्ही काढलेल्या अँगलचं चित्र यांच्यापैकी कोणासारखं दिसेल? कोणासारखं काढणार तुम्ही? माप म्हणजे ते कमी जास्त दिसत आहेत, ॲक्यूट ऑप्ट्यूज वगैरे ते नाही आपल्याकडे. येस, 3 and 5 का? कसं काढणार तुम्ही? 60 डिग्री एवढ्या मेजरचा अँगल तुम्हाला काढायचा. काय करणार? पहिली स्टेप, येस, सिक्स्टी डिग्री एवढ्या मेजरचा अँगल तुम्हाला काढायचा आहे. पहिल्यांदा काय करणार तुम्ही? हा, आता हा फुल प्रोट्रॅक्टर आहे सर्कल मधला. आपण हाफ वापरत असतो नॉर्मली, बरोबर आहे. पहिली स्टेप काय असते? समजा 60 डिग्री एवढ्या मेजरचा अँगल तुम्हाला काढायचा आहे तर काय करणार? पहिल्यांदा ते काढू लाईन काढून घेणार, बरोबर आहे. आता इनिशियल टर्मिनल आले 11वीत, आपण 5वी पासून अँगल काढतोय. कसे काढायचं? आपण आधी वगैरे स्ट्रेट लाईन काढायची, नंतर त्याच्यावरती प्रोट्रॅक्टर मांडायचा, नंतर लाईनला लाईन जुळवायची, बरोबर. पुढे काय? त्या प्रोट्रॅक्टरवरती कुठे 60 डिग्री येतो? तुम्ही इथे सर्कल असल्यामुळे तो सर्कलच रोटेट झाला. पण ही जी 0ची ब्लू लाईन आहे ही आता कुठपर्यंत गेली? 60 पर्यंत गेली, बरोबर. तो पूर्ण प्रोट्रॅक्टरच रोटेट झाला. आपण वाटल्यास ओके झाला 60 डिग्री अँगल. असं काम करतो आपण. पण मग आता हे बाकीचे का नाही आवडले? मग बाकीचे अँगल का नाही आवडले? सध्या बाजूला ठेवतो मी. आता काम माहिती आहे आपलं कसं होतं ते. हे का नाही आले? हे पण अँगल आहेच आहेत ना, अँगल म्हणणार ना आपण त्याला. तरीही आपल्याला जर अँगल काढायला सांगितला तर आपला तो अँगल
एकतर या प्रकारचा येणार 3 नंबर सारखा किंवा 5 नंबर सारखा. जर आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे, हे 3 आणि 5 सोडून बाकीच्या सारखे जर अँगल काढायचे म्हटलं तर आपला एक तर ते प्रोट्रॅक्टर फिरवावं लागेल, नाहीतर नोटबुक फिरवावं लागेल, स्वतः फिरावं लागेल, बरोबर आहे. पण हे जर अँगल आपण पाहिले 3 आणि 5, सगळ्या गोष्टी स्टँडर्ड पोझिशन मध्ये. आपण स्टँडर्ड पोझिशन मध्ये, आपल्या समोर नोटबुक, आडवी लाईन, त्याच्यावरती अँगल मेजरमेंट, बरोबर. एव्हरीथिंग विल बी इन स्टँडर्ड पोझिशन. नाउ व्हॉट इज मीन बाय अँगल इन स्टँडर्ड पोझिशन? हे अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहेत, त्यांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे? तर युनिव्हर्सली सायन्स फील्ड मध्ये 2 डायरेक्शन्स जे आहेत, त्या डायरेक्शन्स स्टँडर्ड डायरेक्शन्स आहेत. त्यापैकी मुख्य एकच आहे आणि दुसरी त्याच्यावरून डिराइव्ह झालेली आहे, आणि ती डायरेक्शन म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन, दॅट इज अलोंग एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. आपण प्रत्येक थिंग स्टडी करत असताना एक्स ॲक्सिसचा रेफरन्स घेत असतो. एखाद्या ठिकाणी हाईट मेजर करायची आहे, रेफरन्स फ्रॉम ग्राउंड आपण मेजर करतो, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल डायरेक्शन, त्या हॉरिझॉन्टल मध्ये सुद्धा आता एक्स ॲक्सिसलाही 2 डायरेक्शन येतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दुसरी म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. या 2 मध्ये सुद्धा त्यातल्या त्यात स्टँडर्ड कुठली? या 2 डायरेक्शन मध्येही त्यातल्या त्यात स्टँडर्ड डायरेक्शन कुठली? समजा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. प्रत्येक थिंग सायन्स फील्ड मधली जी रेफर केली जाते, रेफरन्स घेतला जातो ग्राफिकली, तो ह्या डायरेक्शन्सचा. ग्राफ तर सगळ्यांना माहित आहे, पॉइंट्स प्लॉट करणे वगैरे हे सगळं, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट वगैरे हे आपल्याला माहित आहे सगळं. पण त्याचं नेमकं ॲप्लिकेशन आणि इम्पॉर्टन्स काय? तर कुठल्याही डायरेक्शनचा विचार करत असताना एक स्टँडर्ड डायरेक्शन, स्टँडर्ड मेजर जर कोणाचं घ्यायचं, अलोंग एक्स ॲक्सिस, आणि त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे इन जनरल आपण चाललोय सरळ सरळ रस्त्याने, आपण ज्या दिशेनं चाललोय ती डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता समजा मी इकडे चाललोय, डायग्रामला जर आपण कम्पेअर केलं तर ती अपोजिट डायरेक्शन निगेटिव्ह एक्स ॲक्सिस होईल. पण आपल्या स्वतःसाठी जर विचार केला तर आपण ज्यावेळी रिव्हर्स जाऊ तेव्हा निगेटिव्ह, आणि पुढे जाऊ तेव्हा पॉझिटिव्ह. हे रेफरन्सेस आहेत. आपल्याला स्लोप, इन्क्लिनेशन्स वगैरे हे कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये खूप युजफुल ह्या कन्सेप्ट आहेत. मग हे स्टँडर्ड नेमकं काय? तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ही स्टँडर्ड डायरेक्शन आहे. पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय आणि त्यांचं इंटरसेक्शन असणारा काय म्हटलं जातं ह्या पॉइंटला? ओरिजिन, बरोबर आहे. मग अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय? ज्या अँगलचा इनिशियल रे, ज्या अँगलचा इनिशियल रे हा अलोंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असतो. इनिशियल रे हा अलोंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असतो, आणि इनिशियल पॉइंट हा ओरिजिनच्या ठिकाणी असतो. या अँगलला म्हणायचं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली काय? इनिशियल रे कुठे पाहिजे? अलोंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. पॉझिटिव्ह हे महत्वाचं आहे, फक्त एक्स ॲक्सिस नाही, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस.
आणि इनिशियल पॉइंट कुठं पाहिजे? हा, ओरिजिन. ह्या दोन गोष्टी फॉलो केल्या, टर्मिनल रेचा काही प्रॉब्लेम नाही. टर्मिनल रे त्याला याच्या भोवतीच फिरायचंय, फिरून फिरून कुठे जाणार आहे? एवढ्यातच राहणार आहे तू, बरोबर आहे? समजा टर्मिनल रे, टर्मिनल रे कुठे जाऊ शकतो, पण त्यांचा इनिशियल पॉइंट ओरिजिनला पाहिजे. या प्रकारच्या अँगलला म्हटलं जातं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. पहिला पॉइंट कळाला? an angle whose initial ray is along positive direction of x axis. म्हटलं आपण ते लिहूया तिथे x y. an angle whose initial ray is along positive direction of x axis and initial point is at origin of coordinate axis is called angle in standard position. क्लियर? पहिली डेफिनेशन लक्षात आली. दुसरी, सेकंड मिनिंग डेफिनेशन काय? अँगल्स इन क्वाड्रंट. अँगल्स इन क्वाड्रंट. अँगल इन क्वाड्रंट होण्यासाठी अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये असावाच लागतो. म्हणजे पुढचे जे दोन टाइप आहेत अँगल्स इन क्वाड्रंट, याच्यासाठी पण तो अँगल स्टँडर्ड पोझिशन मधलाच पाहिजे आणि क्वाड्रंट अँगल्स याच्यासाठी पण तो अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्येच पाहिजे. म्हणजे इनिशियल रे, इनिशियल पॉइंट यांच्या जागा झाल्या फिक्स, बरोबर? आता राहिलं काय? टर्मिनल रे वरती डिपेंड आहे हे दोन टाइप. मग टर्मिनल रे वरती काय आणि कसं डिपेंड आहे? क्वाड्रंट म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? शब्द ऐकलाय का? क्वाड्रंट कुठे असतात? पाहिलेत कधी? येस, कुठे असतात? किती असतात? कसे असतात? शब्द ऐकलाय ना की नाही? काय असतं क्वाड्रंट म्हणजे? कुठे ऐकलंय? कुठे पाहिले? क्वाड्रंट नाही ऐकलं? कुठं कुठे असतात? किती जणांनी ऐकलाय क्वाड्रंट? किती जणांना माहित आहे क्वाड्रंट हा शब्द? कुठेतरी स्टडी केलेला आहे, कुठेतरी केलेला आहे. येस, हात वरती करायला हरकत नाही, बाकीच्यांना दिसू द्या किती जणांना माहित आहे ते. बऱ्याच जणांना अर्धवट माहित आहे बहुतेक, त्यामुळे अर्धाच हात वरती आहे.
काही जणांचं कन्फ्युजन आहे, त्यामुळे असं करतायत किंवा असं झालंय काहीतरी नेमकं. क्वाड्रंट काय असतं? ज्यांना आठवतंय त्यांना काय सांगता येईल सांगा बरं. ओके, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्यावेळी एखाद्या प्लेन मध्ये इंटरसेक्ट होतात त्याचे 4 भाग करतात आणि हे 4 भाग म्हणजे क्वाड्रंट असतात. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस इंटरसेक्ट झाल्यामुळे ह्या प्लेनचे 4 इक्वल पार्ट झालेत. त्यामध्ये 4 क्वाड्रंट्स तयार होतात, 4 भागामध्ये डिवाइड होतं. अ फर्स्ट, अ सेकंड, अ थर्ड आणि अ फोर्थ. 4 क्वाड्रंट. नव्हते हे स्टडी केलेले? किती जणांनी होते स्टडी केलेले? नेमका शब्दच आठवना, याला हेच म्हणते. इतका इफेक्ट झालाय कोरोनाने आपल्या डोक्यांवरती, काय होतं नव्हतं ते सगळं त्यांनी साफ करून टाकलंय. आधीच थोडंस होतं, पळच कसं तरी ते डोक्यात जात होतं, साफ नाही केलं. आपण बंद करून ठेवलंय सगळं. त्याचा उघडा धूळ साफ करा त्याच्यावरची. सगळं आहे आतमध्ये, अजून सुरक्षित आहे, कुठं गेलेलं नाही. फक्त आपल्याला माहित नाही ते ऐक नाही ते. 4 क्वाड्रंट्स, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. बरोबर आहे. यांचे नंबर पण असेच असतात का? लेफ्टी असला तर इकडनं द्यायचे असतात, आहे ना? हे 4 क्वाड्रंट तयार झाले. ओके, पहिली डेफिनेशन आपण पाहिली अँगल इन स्टँडर्ड पोझिशनची. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय? असा अँगल की ज्याचा इनिशियल रे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन पाहिजे आणि इनिशियल पॉइंट ओरिजिनला पाहिजे. हे क्लिअर झालंय? ते पुन्हा मागचं रिवाइज करावं लागतं लगेच, नाही तर पहिलं येईपर्यंत दुसरं गायब होत आहे. आता पहा, हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन आहे. म्हणजे जर इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्सच्या डायरेक्शन मध्येच पाहिजे, इनिशियल पॉइंट ओरिजिनलाच पाहिजे. आता राहिला प्रश्न त्या टर्मिनल रेचा. टर्मिनल रे कुठे असणार आहे बरं? कुठे असणार आहे? एक तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, किंवा तो सेकंड क्वाड्रंट मध्ये, किंवा फोर्थ. 4 पैकी एखाद्या क्वाड्रंट मध्ये तो असेल. टर्मिनल रे ज्या क्वाड्रंट मध्ये आहे तो अँगल त्या क्वाड्रंट मध्ये आहे असं म्हणायचं. संपलं. म्हणजे समजा 30 डिग्री हा जर अँगल असेल तर त्या टर्मिनल रेनं कुठल्या क्वाड्रंट मध्ये असावं लागेल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो 30 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. 30 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. क्लिअर? आता आपल्याला एक तर माहिती आहे, बॉर्डर आखून घेऊया आपण. इथे 0 स्टार्ट होतो. टर्मिनल रे जर पॉझिटिव्ह वायच्या डायरेक्शन मध्ये असेल तर अँगल किती तयार होणार? 90 डिग्री. टर्मिनल रे जर निगेटिव्ह एक्सच्या डायरेक्शन मध्ये गेला, अँगल किती तयार होणार? टर्मिनल रे जर निगेटिव्ह वायच्या डायरेक्शन मध्ये गेला, अँगल किती तयार होणार? 270. आणि टर्मिनल रे जर
अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला परत एकदा पूर्ण रोटेशन देऊन अँगल किती तयार होणार 360. आता मी काही क्वेश्चन विचारतो. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच रोटेट करायचं सध्या. 70 डिग्री या अँगल साठी टर्मिनल रे कोणत्या क्वाड्रंट मध्ये पाहिजे? कुठल्या? फर्स्ट. बरोबर. 150 डिग्री याच्यासाठी टर्मिनल रे कोणत्या क्वाड्रंट मध्ये पाहिजे? तेच 150 अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये? अँगल्स इन क्वाड्रंट. ओके. 150 डिग्री या अँगल साठी टर्मिनल रेला सेकंड क्वाड्रंट मध्ये जावं लागेल. म्हणजेच 150 डिग्री हा जो अँगल आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे असं आपण म्हणणार. व्हॉट दिस 200 डिग्री. यस. म्हणजे 200 डिग्री हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये असं काय विचारलं तर काय येणार? थर्ड. आता मी त्याला कॉम्प्युट करतोय हळूहळू. ज्या क्वाड्रंट मध्ये टर्मिनल रे त्या क्वाड्रंट मध्ये अँगल. मग 200 डिग्री हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? थर्ड क्वाड्रंट मध्ये. बरोबर आहे. 300 फोर्थ. बरोबर. 50 डिग्री फर्स्ट. 175 सेकंड. बरोबर आहे. 240 थर्ड. 390 कुठे? थ्री 360 पर्यंत लिहिलंय. हा 390 हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? फर्स्ट. काय कारण? पहा सुरुवात करायची 0 पासून. कुठलाही अँगलचा क्वाड्रंट शोधायचा असेल तर काय करायचं? सुरुवात करायची 0 पासून. तर 390 म्हणजे 360 पेक्षा तर मोठा आहे. एक राऊंड घ्या. झाला 360. आता किती राहिले? किती झाले? 30 डिग्री बाकी अजून. चला पुढे थोडं 30 डिग्री. कुठे गेलं? ओके. म्हणजे हा अँगल 390 डिग्री तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? म्हणजे विचारताना फक्त 360 पर्यंतच विचारतील असं नाही. तो टर्मिनल रे तो किती फिरू शकतो? बरोबर आहे. मग समजा तुम्हाला विचारलं की 500 हा अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? हे डायग्राम जे ना हे वर्किंग असं आपल्या डोळ्यासमोर सगळे हे फिरायला पाहिजे. टर्मिनल रे. यस. 500 डिग्री कुठे येणार? यस. सेकंड. पहा 500 जायचं आपल्याला. सुरुवात करायची 0 पासून. 500 हा 360 पेक्षा मोठा आहे. बरोबर. एक राऊंड मारून या. झाले 360. राहिले किती? 500 मधून 360 मायनस करा ना. वजाबाकी पण यायला पाहिजे. किती राहिले? 500 पैकी एक राऊंड झाला म्हणजे 360 आपलं डिस्टन्स झालं कव्हर. आता किती जायचं आपल्याला आणखी? किती सांगा लवकर. हा 140.
आणि 140 म्हणजे आता 90 पेक्षा पुढे जायचं का मागे यायचं? हा, 90च्या म्हणजे सेकंड क्वाड्रंट. ओके. त्यानंतर समजा अँगल आहे -200. आता -200 मायनस म्हटलं की फक्त फिरण्याची दिशा बदलायची आहे, बाकी काहीच नाही अवघड आहे. म्हणजे सुरुवात करायची कुठून? 0 पासूनच, बरोबर. पण आता मायनस जायचंय, ते आपण आलो तर किती होणार? -90, बरोबर आहे. इथे आपण आलो किती होणार? -180. इथे आपण आलो किती होणार? -270. इथे आलो आपण किती होणार? मायनस. कळलं हे? हा, आता समजा आपला जायचंय किती? फक्त -200च जायचंय ना. मग आपण 0 पासून स्टार्ट केलं, -90, -180, नंतर 200 म्हणजे 180 पेक्षा मोठा. कुठला क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. कळलं? त्यानंतर -150, -150 कुठला क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. -400, -400, यस, फोर्थ क्वाड्रंट. आन्सर क्विक आहे ना, इम्पॉर्टंट नाहीये, करेक्ट आहे ना जास्त इम्पॉर्टंट आहे. काही जणांना कदाचित विचार करायला वेळ लागू शकेल. 400 -400 -400 साठी काय करणार आपण? 0 पासून स्टार्ट, मायनस म्हणजे उलट जायचंय. 400 म्हणजे 360 पेक्षा मोठा आहे. एक राऊंड पूर्ण करून आधी जागेवरून बसायचं. आता किती जायचंय? फोर्थ क्वाड्रंट. कळलं? याच्यावर क्वेश्चनच असे आहेत सध्या, फक्त तसे क्वेश्चन आहेत. पुढे आपल्याला हे ॲज ए कन्सेप्ट यूज करायचं आहे. की क्वेश्चन कसा असतो? स्टेट द क्वाड्रंट इन विच द फॉलोइंग अँगल्स लाईज. म्हणजे दिलेले अँगल आपला दिला जातात असे वेगळ्या मेजरचे. ते कधी डिग्री मध्ये देतील, एखाद्या वेळी रॅडियन मध्ये पण देतील. रॅडियन मध्ये दिले की आधी त्याला डिग्री कन्वर्ट आणि मग चेक करायचं. ही थिंग आपल्याला रॅडियन पेक्षा डिग्री मध्ये सोपी जाते. ओके. दीज आर कॉल्ड अँगल्स इन क्वाड्रंट. ओके. कळलं? अँगल्स इन क्वाड्रंट. ज्या क्वाड्रंट मध्ये टर्मिनल रे आहे त्या क्वाड्रंट मध्ये तो अँगल आहे असं म्हटलं जातं. सांगतो ना मी, कुठे जायचं आपल्याला? 450 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? 450. डिग्री. हा, 450. झिरो पासून स्टार्ट होणार आपण. 450 म्हणजे 360 पेक्षा तर मोठा आहे. एक राऊंड पूर्ण केला, जागेवर आलो. किती राहिले? 450 - 360 किती राहिले? म्हणजे आपला टर्मिनल रे पॉझिटिव्ह, तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे का? आहे फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये? 451 म्हटलं तर पुढे गेला असता, 449 म्हटलं तर मागे गेला असता.
450 आहे एक्झॅक्ट, तो बॉर्डरवर आहे. मग जर टर्मिनल रे बॉर्डर वरती असेल, कुठल्या बॉर्डर? 4 बॉर्डर आहेत, पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय. टर्मिनल रे जर या 4 पैकी कोणत्याही बॉर्डर वरती असेल तर त्याला म्हणायचं क्वाड्रंटल अँगल्स. हा तिसरा टाईप. अँगल इन क्वाड्रंट ते वेगळं आहे आणि क्वाड्रंटल अँगल हे वेगळं आहे. दोन्ही मधला फरक लक्षात आला? अँगल इन क्वाड्रंट म्हणजे क्वाड्रंटच्या मध्ये, क्वाड्रंटल अँगल म्हणजे क्वाड्रंटच्या बॉर्डरवरती. ओके. आणि हे सगळे अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये असावे लागतात. म्हणजे इनिशियल रे, इनिशियल पॉइंट यांच्या जागा फिक्स. क्लिअर? कळले तिन्ही पॉइंट? तिन्हीच्या मिनिंग कळालं? डोक्यात राहिले परफेक्ट? ओके, ठीक आहे. आपण हे रायटिंग आणि त्याचे एक्झाम्पल्स उद्या कंटिन्यू करू. विसरेल ना उद्यापर्यंत?